नमस्कार, आपण पाहताय महाराष्ट्र विजय न्यूज चॅनल। डिजिटल व्यवस्थेमुळे अकोला शहरामध्ये अनेक कामगारांना खूप समस्यांना तोंड द्यावे लागत आहे। अकोला शहरातील कचरा घंटागाडी वाहन चालकांना या डिजिटल व्यवस्थेमुळे आर्थिक त्रास सहन करावा लागत आहे। QR कोड स्कॅन करून हजेरी लावण्याच्या निर्बंधामुळे घंटागाडी वाहन चालक त्रस्त झाले आहे। अकोला शहरामध्ये कचरा व्यवस्थापनासाठी घंटागाडीचे नियोजन करण्यात आले आहे। मात्र सध्या या घंटागाडी वाहन चालकांना QR कोड स्कॅन करणे अनिवार्य करण्यात आले आहे। परंतु काही वाहन चालकांकडे अँड्रॉइड मोबाईल नाही, तर काहींना अँड्रॉइड मोबाईल वापरता येत नाही। त्यामुळे घंटागाडी वाहन चालकांना आर्थिक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे। घंटागाडी वाहन चालकांना QR कोड स्कॅन करता येत नसल्याने हजेरी नोंदविता येत नाही। त्यामुळे कामगारांना वेतन आणि अनुपस्थिती यासारख्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे। त्यामुळेच या घंटागाडी वाहन चालकांची प्रशासनाला एकच मागणी आहे की या डिजिटल सोबत पर्यायी मार्ग म्हणजे मॅन्युअल किंवा न्यूटेक पद्धती सुरू ठेवून सर्वांचा समावेश सुरक्षित ठेवावा। महाराष्ट्र विजय न्यूज चॅनल साठी अकोला प्रतिनिधी राजेश साहेबराव साठी। आम्ही कचरा घंटा गाडी ड्रायव्हर सर्व इथं आज ठेकेदार साहेबांनी मीटिंग भरवली होती वसुली आणि स्कॅनिंगसाठी। तर काही मित्र आहेत आमचे ड्रायव्हर भाऊ की त्यांच्यापाशी या ठिकाणी अँड्रॉइड मोबाईल नाही आहे। एक मोबाईल आहे तो मुलांच्या शिक्षणासाठी घरी ठेवावा लागते, कारण की ऑनलाईनच सर्व शिक्षण चालू आहे आजकाल। पण ठेकेदार साहेबांचं म्हणणं आहे की बुवा ते तुम्ही आम्हाला सांगू नका, तुमचा प्रॉब्लेम विकत घ्या। 12,000 रुपये महिन्यात कुठं इथं 12,000 रुपये महिन्यात मोबाईल घ्या का घर चालवा हां। आणि त्याच्यानंतर ठेकेदार साहेबांचं म्हणणं आहे की जर काम नसेल करायचं तर चालले जात, तुम्हाला स्कॅनिंग करावंच लागेल। आणि जे वसुली आहे तर वसुलीचं कॉन्ट्रॅक्टमध्ये ठेवलेलं आहे की बुवा स्वतः ठेकेदार साहेब वसुली करतील। पण आता आमच्यावर जबरदस्ती लादत आहे की बुवा जर कोणाची वसुली 5,000 असेल तर ते तुम्ही तुमची वसुली आहे की नाही वाढवा, आम्हाला 12,000 रुपये पेमेंट देतो हां। त्याच्यानंतर गाडीचा खर्च ते सांगत आहेत। तर जे लोक वार्डात पैसे देत नाहीत तर मग या ड्रायव्हर कुठून आणून देणार पैसे? स्कॅनरसाठी त्यांचं म्हणणं आहे की स्कॅन तुम्हाला करावंच लागत आणि ते तुम्ही आम्हाला सांगू नका। जर स्कॅनिंग नाही केली तर गाडी सोडून द्या, पगार भेटणार नाही बिना स्कॅनिंगचं। तो पगार कापतील का? ये पगार कापतील का याची? हां, स्कॅन नाही केली स्कॅन ज्यानं स्कॅन केलं नाही 100% त्याला पगार भेटणार नाही। त्याच्यातून पगार कट करतात का आता पगारच नाही देत तर हे आम्हाला बी मालूम नाही आहे। त्यांनी सरकं सांगितलं की स्कॅन जो करीन त्यालाच पगार भेटणार, तर ह्या आमच्यावर जबरदस्ती आहे। तुम्ही गेल्या किती वर्षापासून काम करू राहिले सगळेजण? हां, आमच्यापाशी काही ड्रायव्हर भाऊ आहेत की जे ऐकाने 20 जेव्हापासून महानगरपालिका चालू झाली तर त्यांनी ऐकाने छकड्यातून 10 रुपये महिन्याप्रमाणे काम केलेलं आहे। असेही काही आमचे बंधू आहेत त्याच्यामध्ये। काहींना 20 वर्ष झाले, काहींना 15 वर्ष झाले, काहींना 8 वर्ष झाले, काही 10 वर्ष 12 वर्ष, असं सर्वांचे जवळपास आहे की 10 वर्षाच्या वरच झालेले आहेत। करोना काळात आम्ही कचरा उचलला आणि 2 दिवसात कंपनीवाले आले आणि हे म्हणत आहेत की ज्यांना गाड्या चालवायच्या त्यांना गाड्या चालवा, नाहीतर चाबी देऊन द्या। म्हणजे हे 2 दिवसात येऊन आमच्या चाब्या घेणार आहेत का? हां, एवढ्या दिवसाचं आम्ही काम करायलो तर या 2 दिवसात येणाऱ्यांना त्यांना चाब्या द्यायसाठी केलं का आम्ही काम? बोला। याच्या अगोदर आम्ही आयुक्त साहेबांना आणि जिल्हाधिकारी मॅडमना लेटर दिलेलं आहे की स्कॅनिंग काही आमच्याच्याने होणार नाही। आणि आता आमची ड्युटी आहे 8 घंट्याची। 8 घंट्याच्या ड्युटीमध्ये स्कॅन करा हां, हेल्पर देणार आहेत। पण जर स्कॅन करू तर 8 घंट्याच्या ड्युटीमध्ये एरिया कंप्लीट होत नाही। त्यांचं म्हणणं आहे की एरियाही कंप्लीट झालं पाहिजे, स्कॅनिंगही झालं पाहिजे। एका स्कॅनिंगला कमीत कमी 5 मिनिट लागतात, काही स्कॅन होतच नाहीत, फक्त घुमत राहते। तर मग तोपर्यंत आम्ही थांबव का? कंप्लीट होणारच नाही आहे। त्यांचं म्हणणं आहे की एरिया बी कंप्लीट करा, स्कॅनिंग बी करा, वसुली बी करा। एवढे सारे कामं कुठून होणार आहे? टाकणार का स्कॅन करणार? हां, आम्ही स्कॅन करू का वसुली करू?